जय शिवराय मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आपण पाणी नसलेल्या देशावर हमला करणार आहे, म्हणजे पाकिस्तानवर. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया. तर मित्रांनो, हे आपलं विमान आहे आणि हे विमान जे आहे हे आपण घरात तयार केलेलं आहे. हे विमानाचा पुढचा पंखा आहे हा पवन चक्कीचा आहे आणि खाली दोन टायर आहेत ते नाही ते आपल्या रिक्षाचे आहेत ते. आणि हे विमान कोळशावर चालणार आहे. ह्या विमानाचं अवरेज आहे की नाही 20 रुपयाच्या कोळशात अमेरिका फिरून येतो मी. पुढे जी दिसते ती ही मित्रांनो पाकिस्तानची आर्मी आहे आणि यांचा आपण पायतानाने कॅस काढणार आहे. पाकिस्तानची जी विमान आहे ती नाही लय बेकार हो, लय बेकार. घरातली भांडी बगुली पातेली तांब्या ताट वाटी ह्याच्यापासून बनवलंय बघा त्यांनी. त्यांचं डोक्यात फक्त एवढंच टाकाव बसणं टिकाव. पण कसं आहे आपल्या भाषी चालत नाही हो. पुढं जी इमान दिसते की नाही त्यासने आपल्याला मारायचं. अहो थांबा हो, अहो थांबा थांबा, अहो अहो, हो 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 थांबा. अहो नाही काय करत, एखादी गोळी मारतो ना आपलं, तुम्ही तुमच्या कामात आम्ही आमच्या कामात, कशाला तुम्हाला त्रास देतोय. इथं लय जण आली ती मला मारायला. कसं आहे माझ्या खिशात आहे लिंबू, त्यामुळं मला कुणाला भ्यायची काय गरज नाही. आणि कसं आहे आत्ताच 20चं कोळसा टाकला आत्ता इमानात, त्यामुळे 2 दिवस तर काही टेन्शन नाही. हो, 2 दिवस तर काही टेन्शन नाही. लय जण मला म्हणली बाबा इमान बघ देणार असलं तर ते काय असेल तुझं त्याला द्यायला येईल. नाही म्हणलं बाबा, हो नाही म्हणलं. कसं आहे इमान देतोय का अजून काय, उद्या म्हणची बाबा घर बी दे. त्यामुळं आपण नाही बाबा इमान कुणाला देणार नाही. हो इमान देत नाही आपण कुणाला. कसं आहे आपल्याला भाडं आहे हो विमानाचं 42 रुपये. रोज भाडं आहे 42 रुपये खाऊन पिऊन. त्यामुळं आपण काय टेन्शन घेत नाही. आणि खाली जे बघताय हा पाकिस्तानचा इलाका आहे आणि खाली सगळी गांजाची झाडं आहे ती. आता ह्या सगळ्यांचा कार्यक्रम लावून मी खाली जाणार आहे आणि मस्तपैकी विमान लँड करून मी गांजा वाढणार आहे. आणि घरी जाताना पण मी थोडाफार गांजा घरी नेणार आहे. थोडाफार म्हणजे 2-3 टन तर नेणार आहे. म्हणजे कसं आहे माणूस एखादा म्हणला बाबा हे गांजाचा सप्लाय करतोय काय करतोय 2 नंबर धंदा करतोय, तर कसं आहे आपलं एकतर नाव आहे चांगलं, तर नाव आपलं खराब होईल. कसं आपण एकतर 2 नंबर धंदा कधी करत नाही. हो आपण 2 नंबर धंदा करत नाही. तंबाखू गांजा दारू असलं खाणार लोकांच्या तर मी तोंडाकडं साधं बघत, तोंडाकडं. कडला आहे समुद्र, जाताना तेवढं मासं खेकडं नेतो, म्हणजे रात्रीचं तेवढं नियोजन तरी होईल. एखादं जाळ्यात शार्क बिर्क मासा गावला तर तेवढं नेतो पाण्यास टाकीत नेऊन सोडतो. कसं आहे टाकीत झालं ते शेवायला आहे, त्यामुळे तेवढं शेवाय तरी खातील. आणि आपल्या मनात झालेला इथं ॲक्सिडेंट लागा बेकार झालं रे, लय बेकार झालं. विमानाचा सगळा खर्च गेलाय पाण्यात लागा. आता काय करू, मला रडू पण येणं झालं या. मी करू काय, करू काय मी. हा आमच्या घरी जाऊन निरोप द्या फक्त, माझी पेटी पडलेली आहे म्हणून. आणि तुमचा आणि माझा हा व्हिडिओ शेवटचा आहे. आता मी शहीद झालेलो आहे. आणि पुढे जी विमान पळते नाही त्याला आपल्याला मारायचं आहे, कारण त्यानंच आपल्याला मारलं या. कारण आता त्याला माहित आहे बदला घेण्यासाठी झाला इथं मला मारायला. आणि त्यानं बघितले आपल्या विमानात काय काय सामान भरलंय, दगाड धोंड कुऱ्हाड कोयता पार बीर कुदळ बिदळ सगळं घेतले बघा. आता फक्त तावळीत गावला पाहिजे, बेकार मारणार हो, लय लय घाण मारणार त्याला. मधनं तोडणार आहे मी तुम्हाला सांगतो, अक्षरशः लय बेकार मारणार. कारण मी फक्त बदला घेण्यासाठी इथं आलेलो आहे. मित्रांनो बराच वेळ झाला काही इमान आपल्याला गावना झालं. तो नुसता पळतोय बघा, नुसता सणांना पिरी पिरी पाहायला लागलाय बघा. त्याला काय टेन्शन आहे हो, तेलाचं नाही पेट्रोलचं नाही, तो कसं पिना टाकत आला. एक वायर पाकिस्तानमध्ये आणि एक इमानात नुसती नाही म्हणलं तर एक 20-25 किलोमीटर त्याची नुसती वायर आहे. तिथनं तो चार्जिंगवर नाही तर आलाय बघा. आणि पण मी असल्यासनी लय बेकार खून मारणार बरं का, खून मारणार खूप. तर मित्रांनो ह्यानं आपल्याला लय ताणलं आणि शेवटी याला घेतला खोपच्यात. आता ह्यो जवळ तर गावलाय पण नाही, आपल्या इमानातलं सगळं सामान संपलंय मारायचं.
कुऱ्हाड, कोयता, दांडकी, दगडं बिगडं सगळी संपली होती. शेवटी काय केलं, पायाची चप्पल काढली, खिडकी उघडली, शॉट दिला आणि अशा तऱ्हेने ह्याचा मर्डर आपण तिथं केलेला आहे आणि आपण हा डाव जिंकलेला आहे. तर मित्रांनो, आज 15 ऑगस्ट दिवशी आपला भारत देश स्वतंत्र झाला आहे. त्यामुळे हा व्हिडिओ बनवला आहे आणि आपल्या या चॅनलवरती गेमिंग रिलेटेड व्हिडिओ अपलोड करणार आहे, वेगवेगळ्या PC गेम. आणि तर तुम्ही बघा, ह्या आपल्या चॅनलला सपोर्ट करा आणि मराठी कम्युनिटी आपण वर नेण्याचा प्रयत्न करणार आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.